माझं नाव मुकेश श्रीकृष्ण मते, ग्रामोदय विद्यापीठ शिक्षण संस्था येथे ट्रेझरर या पदावर आहे। भाऊ, आपल्या जी अनुदानित आश्रमशाळा आहे उकळीला अहिल्याबाई होळकर, त्या आश्रमशाळेचे आणि बाकी लोकांचा आरोप आहे की आपण तिथे कब्जा केलेला आहे आणि जे स्वयंपाकी आहे त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, तर आम्हाला ते रुजू करत नाही। काय प्रकरण आहे सविस्तर सांगा। त्याच्यामध्ये प्रकरण आहे, माझे वडील जिवंत असताना त्यांनी 2 मे 2018 यांना कार्यमुक्त केलं होतं। 1 ते 4 वर्ग शाळा बंद केले, शासनाची मान्यता आली आहे त्याला। आणि त्याच्यामध्ये असं झालं, त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर माझे वडील 8/4/21 ला एक्सपायर झाले। वडील एक्सपायर झाल्यानंतर मेघामते म्हणजे माझी आई तिनं स्वतःहून शाळेवर ताबा घेतला। शाळेवर ताबा घेऊन दोन्ही याच्यावर दबाव टाकून या दोन्ही कर्मचाऱ्यांना जॉईन करून घेतलं शाळा, म्हणजे कुठल्या प्रकारचे एटीसीचे किंवा पीओचे आदेश नसताना। आणि ती बाई सचिव नव्हती, ती बाई सचिव पदावर नव्हती, कारण 7/5 कारण वडिलांच्या हातचा जो चेंज रिपोर्ट होता तो 7/5/18 ला मंजूर झालेला होता। वडिलांचा चेंज रिपोर्ट 7/5/18 ला मंजूर झालेला होता, त्यांनी टाकला होता तो 31/12/2017 ला मंजूर झाल्यानंतर या बाईने मधातच मुख्याध्यापकांना मिसगाईड करून 31/3/18 ला मी सचिव झाली म्हणून दाखवलं आणि तिनं तो चेंज रिपोर्ट मंजुरीसाठी टाकला 21/2022 मध्ये। तिचा तो मंजूर झाला 1/7/22 ला मंजूर चेंज रिपोर्ट मंजूर झाला। आणि त्या पिरियडमध्ये तिने मला खोट्या केसेसमध्ये अडकवून मला आतमध्ये टाकलं होतं। मी ते 1.5 महिने बाहेर होतो। 1.5 महिने बाहेर असताना तिने हे सगळे कारस्थाने करून घेतले, जे काय कारस्थान करायचं उरलंय। 17 कर्मचाऱ्याची ऑलरेडी एक केस पेंडिंग आहे 10/13/2016। ही केस कोर्टात आजही प्रलंबित आहे, हायकोर्टामध्ये प्रलंबित असताना सुद्धा या बाईनं त्या मुख्याध्यापकावर, प्राथमिक मुख्याध्यापक आणि माध्यमिक मुख्याध्यापक दोघांवर दबाव टाकून त्यांना इन्क्रीमेंट, वेतनवाढी, हप्त्याच्या जे नाईट ड्युटी होत्या त्याच्या सुट्ट्या, सीएल या संदर्भात जे काही कारवाया केलेल्या होत्या त्या कारवाया संदर्भात त्यांची केस कोर्टात चालू आहे। त्या केसचा आजही निकाल लागलेला नसताना या बाईने त्यांना तिथून 2012 पासून ते आजपर्यंत म्हणजे 2021 पर्यंत सगळ्या गोष्टी लागू करून टाकल्या, ज्या कोर्टात आजही पेंडिंग आणि त्याच्या कोर्टाचा कुठलाही आदेश नाही। आणि हे जे 6 कर्मचारी यांना नियमबाह्य कार्यमुक्त केल्याबद्दल यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली 35/38/2018 ला मंजूर दाखल केली हायकोर्टामध्ये। ही दाखल असताना सुद्धा या बाईनं स्वतःच्या अधिकारात सचिव नसताना सुद्धा 20/11/2021 ला स्वतःच्या अधिकारात जॉईन करून घेतलं। आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा हे दाखवलं आहे की बाबा 9 रकमेचा GR आहे 29 एप्रिल 2000 समथिंग 16चा काहीतरी GR आहे, जे 16-17 GR आहे। त्याच्यामध्ये असं पॅरा नंबर 2 मध्ये असेल, एखाद्या संस्थेतील विद्यार्थी संख्येपैकी एखादा वर्ग जर कमी झाला सदर संस्था सुरू असल्यास त्या कर्मचारी जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांना वेतन देण्यात यावे। पण त्या आमचं असं म्हणणं आहे आणि त्या शाळा आम्ही त्याच्या कायमस्वरूपी बंदच केली आहे, तर यांचा संबंधच राहिला। आणि एटीसीचा आणि पीओचा आदेश नसताना माननीय एटीसी साहेबांचा म्हणजे रवींद्रजी ठाकरे आणि पीओ अशोकजी वाहने, त्यावेळेस अशोक वाहने होते, यांचा कुठल्या प्रकारचा आदेश नसताना परस्पर जॉईन करून घेतलं आणि मुख्याध्यापकावर जाऊन संस्थेचे खोटे ठराव देऊन यांनी त्यांना इन्क्रीमेंट लावला। 2018 पासून त्यांच्या मस्तरवर सह्या नाहीये आणि त्याच्या सगळ्या वेतनवाढी इन्क्रीमेंट लावलाय संघटनेच्या दबावामध्ये। संघटना विदर्भ आदिवासी शिक्षक व शिक्षक कर्मचारी कर्मचारी संघटना, ही संघटना आहे नागपूरची, कामगार कल्याण म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन केलं संघटनेचं। ही त्या संघटनेची माहिती आहे पूर्ण, जी माहिती देण्यात मागितली 28 नोव्हेंबर 2023 ला, ज्याच्यामध्ये याच्यातले संघटना जी आहे विदर्भ आदिवासी आश्रमशाळा शिक्षक शिक्षण संघ नागपूर, याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे या संघटनेचा NGP 5597। हे लोक नेहमी ऑफिसमध्ये बसले असतात, हा रजिस्ट्रेशन नंबर संघटनेचा आणि या संघटनेचं हे पत्र माध्यमात माहिती मागितलेली आहे। याच्यातले बरेचसे कर्मचारी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत काम करतात, यांना या संघटनेत काम करण्याचा अधिकार नाही। यांनी या संघटनेत काम करायचा संस्था चालकाची, मुख्याध्यापकाची
संबंधित डिपार्टमेंटची परमिशन घेऊन या संघटनेत काम करायला पाहिजे. त्यांनी ते काम न करता हे परस्पर हे करून राहिले आणि शासनाची दिशाभूल करून राहिले. आणि याच्यामध्ये जो आहे सचिव हेमंत लक्ष्मण कोचे, हा जो राहणार आहे प्लॉट नंबर 17 ईश्वरनगर नंदनवन नागपूर, हा खापरीच्या आश्रमशाळेत बोंडेच्या आश्रमशाळेत बोंडे साहेबांच्या आश्रमशाळेत काम करते. तिथे शिक्षक आहे. तिथे पण यांनी तेच तमाशे लावले आहे. तिथे पण त्या शाळेमध्ये नेहमी तो भानगडी करत असून त्यांच्यामध्ये त्यानंतर निखिल निमकर त्यांचा सख्खा भासा आहे. तो तिथे उपसचिव या संघटनेमध्ये उपसचिव, तो तिथं काम करते. तो शाळेत न जाता वेतन घेऊन राहिला आहे. त्याच्यानंतर आहे सुरेश बालू राठोड, हा आमच्या शाळेत शिक्षक आहे. याला आम्ही हा आम्हाला शाळेमध्ये 2012 पासून त्रास देऊन राहिला. जेव्हा पण त्याचा परमनंट झाला त्रास देऊन राहिला. आणि हा नुसता कर्मचाऱ्याला भडकवते. कर्मचाऱ्याला भडकवलं आणि शाळेची बदनामी करणं, पत्रकार प्रकरण, मारझोड प्रकरण, खोट्या केसून फसवायचं, कुठलंही काम करायचं. हा आणि त्याच्यानंतर लिपिक याच्यामध्ये सचिन मांडवगळे, हा जो आहे सल्लागार, हा नेहमी ऑफिसला बसला असतो. अनुदानीच्या टेबलवर हा बसलेला असतो नेहमी. सगळे जे सूत्र हालते ऑफिसमधून हा हलवतो सचिन मांडवगडे. प्रकल्प कार्यालयाला खाली बसलेला असतो. जिथे आता टेबल जो आहे अनुदानाचा टेबल आतापर्यंत खोबऱ्यावर पहिले स्मिता गेडामकडे होता. स्मिता गेडाम त्या टायमाला जेव्हा भ्रष्टाचार झाला त्यावेळेस अशोक वहाने प्रकल्प अधिकारी, अभिजित फुलजेले हा लिपिक, जो हा वेतनाचा जो सगळा टेबल पाहिजे तो, आणि स्मिता गेडाम हिची आता बदली झाली वर्धा प्रकल्प कार्यालयामध्ये. हिचा अनुदानाचा टेबल हा स्वतः बसून सचिन मांडवगळे सगळे कारभार तिथून करत होता. सगळे पत्र तिथून टाईप व्हायच्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये आमची एक 10, 13, 16, 17 क्रमांकाची केस पेंडिंग असताना या बाईनं, ही बाई सचिव नसताना सुद्धा हिनं खोटे संस्थेत खोट्या सह्या सगळं देऊन ऑफिसला सबमिट केला. त्यांच्या सेवा पुस्तिका दुसऱ्या बनवल्या. ज्या ओरिजिनल सेवा पुस्तिकामध्ये माझ्या वडिलांनी सेवा पुस्तिका नोंद केली होती. 10-13 प्रकरण कोर्टात, न्यायालयीन प्रकरण कोर्टात असल्यामुळे हे सगळं थांबवण्यात आलेलं आहे. हे त्यात मेन्शन असून सुद्धा, आणि या गोष्टी तिला अवगत मुख्याध्यापकांनी तिला सांगितले होतं की ह्या सगळ्या गोष्टी आहे का, तरी पण तुम्ही हे करू नका. तरी त्या बाईंना त्या एचएमची कॉलर पकडून त्याला म्हणे तू करते का नाही करत. त्याला म्हणे तुझी बायको का नवऱ्यासोबत झोपली होती का म्हणे. या शब्दात ती बाई त्याला बोलली, त्या एचएमला बोलली, अमोल पंचबुधेला. हारगुळीवर दबाव टाकला. हारगुळे तू करणार, तुला शाळेत नोकरीवर काढतो. पंचबुधे तू करणार, तुला मी शाळेतून काढतो, बडतर्फ करतो. प्रत्येक वेळेस धमकी द्यायचं काम केलं. आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो झाला आहे, जी या बाईने जी नवीन मॅनेजमेंट मिळवली, अध्यक्ष स्वतःच्या वडिलाला बोलवलं, जी संस्थेमध्ये सभासद नाही आहे. त्याच्यानंतर तिची सून, दुसऱ्या नंबरची पोराची बायको जयश्री ज्ञानेश्वर हिंगवे, ही पण संस्थेत सभासद नव्हती वडिलापासून. त्याच्यानंतर ही मेगामध्ये संस्थेत सभासद होती, सर्वसाधारण सभासद होती. ईश्वरमध्ये हा सहसचिव होता, आमच्या मॅनेजमेंट होता, आजही आहे होता. त्यानंतर कुंदनमध्ये हा नव्हता, याला ट्रेझरर बनवून याच्यामध्ये. त्याच्यानंतर गौरव हिंगवे आणि पंचबुला गराड यांना सगळ्यांना खोटी मॅनेजमेंट बनवून हिनं हा दाखवलं. आणि हिनं हा चेंज रिपोर्ट 31/18 मी सचिव झाल्या दर्शवून हिनं तो चेंज रिपोर्ट मंजूर करून गेला 1/7/22. हे सगळ्या 22 सालच्या अगोदर तिने सगळा कारभार करून टाकला. आणि शासनाच्या दिशाभूल गेली. जवळपास 7.5 ते 8 करोड रुपयाच्या शासनाच्या पैशाचा अपहार झालेला आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जेव्हा मी वारंवार एटीसी साहेबांकडे तक्रार केली, एटीसी वारंवार तक्रार करून त्यांना बंद लिफाफा, हा गोपनीय लिफाफा दिला होता. असा गोपनीय लिफाफा दिला. हा लिफाफा त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही पोहोचला हे माहित नाही. मी जेव्हा गेलो त्यांना विचारलं, साहेब म्हणे माझ्याकडे पोहोचला का नाही तर पाहतो म्हणे. हा सगळा लिफाफा आहे, हा एवढ्या पानाचा लिफाफा आहे, बंद लिफाफा, सगळे पुरावे सहित जोडले होता. एटीसी साहेब, बंद गोपनीय लिफाफा. त्याची ओसी आहे, रिसिव्ह एटीसी ऑफिसची, रवींद्र ठाकरे नावाने टाकलेला लिफाफा आहे. हा टाकल्यानंतर मी यांनी हा टाकला 22/6/2022 तो पण त्यांनी कुठलंच ऍक्शन घेतलं. प्रकल्प कार्यालयात वारंवार अभिजित अशोक वाहनेला सांगितलं, तेव्हा त्यांनी पण ऍक्शन घेतलं नाही गोष्टी. मी ऑफिसमध्ये गेलो, मला ऑफिसमधून बाहेर हाकलायचे, तू ऑफिसमध्ये यायचं नाही, तुझी मॅनेजमेंट नाही, तू संस्थेत नाही करायचे. मी जेव्हा चॅरिटी जॉईन केलं तेव्हा मला माहित पडलं की मी खोटी मॅनेजमेंट बनवली व आणि आता हे करून राहिली म्हणून. मी सुप्रिया झिले आणि नारायण मते या दोघांच्या याच्यानी केस दाखल केली. मी नाही केली, त्यांनी केस दाखल केली. फक्त त्यांनी सांभाळण्याचे अधिकार मला दिले. संस्थेचे सर्व कार्यकार अधिकार जे सांभाळण्याचे अधिकार, सह्या करायचे, केसेस सांभाळण्याचे सगळे अधिकार मला संस्थे ठरवून सांभाळले. मी सगळ्या गोष्टी मी सांभाळत आहे. आता शाळा मी सांभाळून राहिलो, त्यांच्या अधिकारानुसार सगळ्या गोष्टी मी सांभाळतो. विद्यार्थ्या जेवणाचा गुन्हे सगळा खर्च मीच करतो. राजेंद्र कोकर आणि अतुल देशे हे आपल्या अंगणवाडी शाळेमध्ये स्वयंपाकी होते का? हो होते. हे होते 2/5/2018 पर्यंत. 1/5/2018 पर्यंत. 2/5/2018 आम्ही शाळा बंद केली. 1 ते 4 वर्ग कायमस्वरूपी बंद केले. वर्ग पूर्ण नसल्यामुळे, विद्यासंख्या नसल्यामुळे शाळा बंद केली. त्याच्यानंतर त्यांना कार्यमुक्त केलं. कार्यमुक्त झाल्यानंतर 4 कर्मचारी हे समायोजित झाले. अर्चना वडावी, नंदना सातपुते मॅडम, त्यानंतर प्रमोद काटोले आणि एक रेवतकर, हे 4 लोक समायोजित झाले. त्याच्यातले राहिले 2 लोक, ठाऊकर आणि केचे. यांचं समायोजन झालं डहाणू पालघरला 2021 मध्ये. ते समायोजन झाले असताना ते लोक तिथं न जाता त्या लोकांना या बाईनं 20/11/2021 आपल्या अधिकारात जॉईन करून घेतलं शाळेमध्ये मुख्याध्यापक दबाव टाकून.
आणि त्याचं वेतन तिथून काढलं. संघटना अशोक वहाने, अभिजित फुलझेले आणि स्मिता गडाम यांच्याशी मिळून हात मिळवणी करून संघटनेचे 4 लोक, हेमंत कोचे, सचिन मांडवगडे, निखिल निमकर आणि सुरेश राठोड, हे 4 या लोकांच्या मिळून यांनी सगळा घोळ करून तो वेतन काढून घेतला. जवळपास प्रत्येकाच्या वेतन काढलं तर जवळपास 40 ते 50 लाख रुपये प्रत्येक माणसाला मिळाले याच्यामध्ये. आणि हे जे नियम बाह्य आहे पूर्ण, त्याच्या कोर्टात केस पेंडिंग असताना वेतन कसे काढले? वेतन निघत नाही ना, काढले कसे? हे काढायला नव्हते पाहिजे. आणि त्याला आम्ही मग हिनं स्वतः जॉईन केलं. मग त्यानंतर जेव्हा आम्हाला स्टे भेटला 21/7/23 तेव्हा आम्ही नियमानुसार त्यांना कार्यमुक्त केलं. कार्यमुक्त केल्यानंतर त्यांनी मग ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी मग सांगितलं, आत्मदान धमकी दिली, 1 मेला आत्मदान करतो म्हणून. ठीक आहे, आम्हाला सुनावणीला बोलवलं. सुनावणीला बोलवल्यानंतर जेव्हा मी सुनावणीला आम्हाला बोलवलं, मला बोलवलं, मुख्याध्यापकाला बोलवलं आणि एटीसीचा आदेश आहे एटी साहेबांचा की श्रीमती श्री नारायण शामरावजी मते अध्यक्ष असले विश्वस्त मंडळ काय यानंतर कायम राहील 21/7/23 पासून. हे कायम असताना मग मेगा मते तिथे बोलवायची काय गरज आहे? तो अभिजित फुलझेले मेगा मतेला व्हॉट्सअपवर मेसेज करून तिथे ऑफिसला बोलवते का तुम्ही आज सुनावणी आहे. हे लोक त्या दिवशी तिथे होते. त्या दिवशी हे लोक बंदूक घेऊन आले होते. तिच्यासोबत 4 लोक होते. जेव्हा सुनावणी झाली, सुनावणी जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा यांनी त्याच्या आतमध्ये झगडा केला. झगडा केल्यानंतर यांनी मग सगळं आम्ही बाहेर निघलो. बाहेर निघाल्यानंतर पुन्हा माझं दार झाड टाकला. तर या 2 लोकांनी लिहून दिलं अतुल केचन ठोकरनं की आम्ही आत्मदान मागे घेतो. आणि डिपार्टमेंटनं म्हटलं होतं की जोपर्यंत संस्थेचा निकाल लागत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात येणार नाही. त्यांनी तसं लिहून दिलं आम्हाला की कुठल्याही हे करणार नाही, आम्ही आत्मदान मागे घेतो. हे झाल्यानंतर पुन्हा लगेच तिसऱ्या 1 मेला सुट्टीच्या दिवशी पत्र आलं की तुम्ही 7 दिवसाच्या आत 7 तारखेपर्यंत कळवा की यांना जॉईन करायला की नाही करायचं. म्हणजे हे संघटनेच्या दबावावर, जे संघटना आहे विदर्भ आजी संघटना, कर्मचारी संघटना, त्या संघटनेच्या दबावावर पुन्हा आम्हाला पत्र आलं, सरियाम साहेबांचं पत्र आलं आणि सांगितलं की यांचं वेतन टाका. आम्ही सरळ म्हणलं आम्ही वेतन टाकत नाही. तर यांनी पुन्हा धमकी दिली की आम्ही आत्मदान करतो म्हणून. आता उद्याचं आत्मदान ठेवलेलं त्यांनी आत्मदान ठेवलं. आम्ही नियमानुसार कार्यमुक्त केलेलं आहे आणि यांची पिटिशन कोर्टात चालू आहे. नियम बाह्य कार्यमुक्त केले 35/38/2018 WP 3538 हे कोर्टात आधी पिटिशन पेंडिंग पडलेली आहे. तिचा अजून निकाल लागलेला नाही आहे. आता मला हे सांगा, तुमच्यावर जे आरोप आणखी लागलेले आहे की तुमच्यावर 45 केसेस आहेत. हा, आणि तुम्ही आतमध्ये पण राहिले, सेंट्रल जेलमध्ये पण राहिले, असं त्यांचा एक आरोप आहे. त्याच्यावर काय आपलं बोलणं? मी 1.5 महिने राहिलो मी जेलमध्ये. त्याच्यामध्ये मेगामध्ये स्वतः माझ्या घरी मला मारायला आल्या होत्या. बाबा वडील गेल्यानंतर प्रॉपर्टीसाठी झगडे झाले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा वडील गेले, दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बाबा एक्सपायर झाले त्या दिवशी जेव्हा घाटावर आपण अग्नी देतो त्यावेळेस ती बाई तिथे झगडा आली आणि ते बेंटेस्टर आपलं मंगळसूत्र असं काढलं, फेकलं. हे डॉक्टर मग त्या खा म्हणे तू दिल्ला म्हणून तू लई कमवलं म्हणे. या शब्दात बोली. तिथं माझ्याशी झगडा केला. माझ्याकडल्या काही नातेवाईकांनी मला मोठ्या नारायणमध्ये माझे आजोबा, त्याचे लहान भाऊ, मामाजी वगैरे माझे गराड वगैरे यांनी मला समजवलं मुकेश तो शांत राहा म्हणे. मी सकाळी जेव्हा घाटावर घास घेऊन जात होतो त्यावेळेस पोलीस माझ्या घरी आले होते ये म्हणून. तेव्हा ही बाई तिथे गेली ती सांगत होती की मी संस्थेची अध्यक्ष आहे. ऍक्च्युअली ती अध्यक्ष नव्हती, कारण बाबाच्या त्याच्या एवढा 7-5 अठराला मंजूर झाला होता. कारण बाबा नारायण मते अध्यक्ष होते, उपाध्यक्ष ललिता गराड होती, सचिव श्रीकृष्ण मते होते, सहसचिव ईश्वर मते होता, कोषाध्यक्ष मुकेश मते म्हणजे मी होतो, ललिता सुप्रिया जिले एक सदस्य होती, विजय येवले सदस्य. हे मॅनेजमेंट 2022 पर्यंत व्हॅलिड होती. याचं इलेक्शन झालं होतं 31/12/2017 तर ते व्हॅलिड होतं 31/12/2018 पर्यंत व्हॅलिड होतं. त्याच्यानंतर त्याचा कार्यकाळ 22 पर्यंत व्हॅलिड होतं, संपणार होतं. 31/12/2022 पर्यंत व्हॅलिड होतं. तो काढला आधी तिनं 31/3/18 मदतच इलेक्शन घेतलं, स्वतःच दाखवलं की मी स्वतः इलेक्शनात आम्ही सचिव झाली म्हणून. आणि तो खोटा ठराव जोडून तिने सगळ्या गोष्टी केल्या. त्यावेळेस सचिव होती बनली. ते तुम्हाला दुसरं एक ITI कॉलेज असं देण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं. देण्यात नाही आलं, मी स्वतः घेतलं. कारण मला माझ्या वडिलाचं अस्थिर टिकवायचं आहे. माझ्या वडिलाचं नाव आहे श्रीकृष्ण, माझ्या मुलांचंही नाव श्रीकृष्णच आहे. मोठ्याचं श्री, लहानाचं कृष्ण आहे. आणि माझ्या श्रीकृष्ण जे आहे ते माझ्या ITIचं नाव पण श्रीकृष्णच आहे. आणि संस्था जी आहे ते आजीच्या नावाची स्वर्गीय विनताई मते. मला हे मते नाव चालवायचं आहे, माझ्या वडिलाचं नाव चालवायचं आहे. त्याच्यामुळे मी स्वतःहून निवडलं ते. तुमची काय मागणी आहे आता? माझी मागणी एकच आहे की आता जो शासनाने जो एवढा भ्रष्टाचार केला सचिव बनवायच्या अगोदर, जो काही भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार मी आतापर्यंत शासनाच्या उघड आणून दिला, पण शासनावर कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये आपल्या शासनाचे अशोक वहाने प्रकल्प अधिकारी, माजी प्रकल्प अधिकारी, त्याच्यानंतर अभिजित फुलझेले, त्याच्यानंतर स्मिता गेडाम लिपिक, त्याच्यानंतर मेघा मते, तुळशीराम गराड, जयश्री हिंगे, गौरव हिंगे, कुंदन मते, पंचकुला गराड, ईश्वर मते, सुरेश राठोड आणि सचिन मांडवगडे, हेमंत कोचे आणि निखिल निमकर, हे सगळे लोक, या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.